क्रिकेटच्या मैदानात एक आनंदाची बातमी आहे। एक महत्त्वाची अपडेट आहे। भारत आणि दक्षिण आफ्रिका संघातला महिला विश्वचषकातला अंतिम सामना थोड्याच वेळामध्ये सुरू होणार आहे। नवी मुंबईच्या डी.वाय. पाटील स्टेडियमवर पाऊस थांबलाय आणि थोड्याच वेळामध्ये हा सामना सुरू करण्याचा निर्णय पंचांनी घेतल्याचं समजतंय। आणि अधिक माहिती घेऊया, सिद्धेश कांसे आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहे। सिद्धेश, हा सामना अखेर सुरू होणार असल्याची बातमी आहे, काय अपडेट्स आहेत? अमोल, थोड्याच वेळात आपण अपडेट दिली होती की नवी मुंबईत पाऊस थांबलाय, पंच सामनाधिकारी मैदानात जाऊन पाहणी करतायत आणि या पाहणीनंतर दोन्ही संघाच्या कर्णधारांना त्यांनी बोलवून घेतलं, त्यांना या सामन्याच्या पुढचं पाऊल काय ठरणार आहे हे सांगितलं आणि त्यानंतर असा निर्णय घेण्यात आलाय की 4:32 म्हणजे अगदी काही थोड्याच वेळात या सामन्याची नाणेफेक होणार आहे, महिला विश्वचषकातल्या अंतिम सामन्याची, आणि त्याच्यानंतर 5 वाजता सामन्याला सुरुवात होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही आहे की या सामन्यात एकाही ओव्हरचा खेळ वाया जाणार नाही, पूर्ण 50 षटकांचा सामना खेळवला जाणार आहे। ही सगळ्यात महत्त्वाची बाब आहे या क्षणी सध्या। अमोल, निश्चितपणे सिद्धेश, धन्यवाद या माहितीबद्दल। 4:32 टॉस होतो आहे आणि त्यानंतर 5 वाजता ही मॅच सुरू होईल। दरम्यानच्या काळामध्ये पावसाचा पुन्हा व्यत्यय येऊ नये अशीच अपेक्षा सर्वांची असेल, त्यामुळे पुढच्या काही मिनिटांमध्ये या सामन्यासाठी आता सगळेजण उत्सुक आहेत। पुढची बातमी